तर माझ्या लाडक्या अशा विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 11वी कॉमर्समध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील पहिलं जे काही प्रकरण आहे चिटणीस यावर चर्चा करणार आहोत। मागील 2 नंबरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं चिटणीसाची वैशिष्ट्ये आणि तदनंतर आपण चिटणीसाचं महत्त्व अभ्यासायला घेतलं होतं। मात्र मध्येच व्हिडिओला व्यत्यय आला होता, व्हिडिओ थांबला होता आणि म्हणून हा व्हिडिओ मी पुन्हा तयार करत आहे। तर बघा, मग चिटणीसाचं महत्त्व सांगत असताना आपण 8 मुद्दे लक्षात घेतले होते। तर पहिला मुद्दा होता तज्ज्ञ, सल्लागार आणि मार्गदर्शक। दुसरा मुद्दा होता प्रशासक। तिसरा मुद्दा होता गोपनीय माहितीचा परिरक्षक। चौथा मुद्दा होता पत्रव्यवहार करता। पाचवा मुद्दा होता कायदेशीर बाबींची पूर्तता करणारा अधिकारी आणि 6वा मुद्दा होता सभा आयोजन। 7वा मुद्दा होता व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यातील दुवा आणि 8वा मुद्दा होता सचिवीय मालक व सचिवीय अंकेक्षण। तर या 8 मुद्द्याच्या आधारे आपल्याला चिटणीसाचं महत्त्व समजून घ्यायचं आहे। तर आधुनिक काळामध्ये कोणत्याही व्यवसाय संघटनेत चिटणीसाला विशेष महत्त्व आणि दर्जा प्राप्त झालेला आहे, कारण आजच्या व्यावसायिक काळात जगात सातत्याने होणारे बदल आणि न संपणाऱ्या व्यावसायिक मागणी यामुळे चिटणीसाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। खालील मुद्द्यावरून ते अधिक स्पष्ट होते। बघा मग, नंबर 1, तज्ज्ञ, सल्लागार आणि मार्गदर्शक, एक्सपर्ट ॲडव्हाइस अँड गायडन्स। तर चिटणीस हा वेगवेगळ्या विषयावर वरिष्ठांना सल्ला देत असतो आणि वरिष्ठांनी जे काही निर्णय घेतले त्या आधारे तर त्या निर्णयाची चिटणीस अंमलबजावणी करत असतो। व्यवसायाचे धोरण ठरविताना व त्या संबंधित निर्णय घेत असताना चिटणीसाचं मत नेहमीच विचारात घेतलं जातं। अचूक धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी तो योग्य मार्गदर्शन करतो, त्यामुळे व्यवसायाचा अपेक्षित विकास होत असतो किंवा विकास होण्यास मदत होते। जर आपला निर्णय अचूक असेल तर अपेक्षित विकास साध्य होतो। जर आपला निर्णय अचूक नसेल तर व्यवसायाचा अपेक्षित विकास होत नाही। म्हणून जर आपल्या व्यवसायाचा अपेक्षित विकास करायचा असेल तर निर्णय हा आपला अचूक असला पाहिजे आणि अचूक निर्णय घेण्यासाठी संस्थेचा, संघटनेचा सचिव योग्य मार्गदर्शन करत असतो, योग्य सल्ला देत असतो। म्हणून चिटणीसाला तज्ज्ञ सल्लागार किंवा तज्ज्ञ मार्गदर्शक म्हटलेलं आहे आणि तो हा अचूक सल्ला, अचूक मार्गदर्शन कोणाला करतो तर वरिष्ठांना करतो आणि मग त्या आधारे वरिष्ठ निर्णय घेतात आणि वरिष्ठांनी जो काही निर्णय घेतला कुठल्याही विषयाच्या संदर्भामध्ये तर त्या निर्णयाची पद्धतशीरपणे कृती किंवा अंमलबजावणी चिटणीस करत असतो। म्हणून पहिली गोष्ट म्हणजे व्यवसायाचं धोरण ठरविताना व व्यवसायाचे विविध बाबतीमध्ये निर्णय घेताना चिटणीसाचं मत विचारात घेतलं जातं। नंबर 2, प्रशासक ॲडमिनिस्ट्रेटर। प्रशासक अधिकारी म्हणून चिटणीस सर्व प्रकारची दैनंदिन व्यवस्थापनाची कामे करतो।
तर दैनंदिन व्यवस्थापन कोण सांभाळतो? तर चिटणीस, म्हणून त्याला प्रशासकीय अधिकारी म्हटलं जातं. ज्यामध्ये कार्यालय व्यवस्थापन असेल, पत्रव्यवहार असेल, नस्तीकरण असेल, अभ्यंगताचं स्वागत असेल, हे संपूर्ण कामं करण्याची जबाबदारी चिटणीसाची असते. ती सर्व कामे चिटणीस करत असल्याने वरिष्ठांना महत्त्वाच्या कामावर लक्ष ठेवणं किंवा केंद्रित करणं सोपं जातं. ज्यामुळे त्यांना व्यवसायाची धोरणे आखता येतात, नियोजन करता येतं, नियंत्रण ठेवता येतं आणि निर्णयांची अंमलबजावणी करता येते. इत्यादी कामे म्हणजे कोणती कामे? व्यवसायाची धोरणे आखणे, नियोजन करणे, त्यावर नियंत्रण ठेवणे, त्यांची अंमलबजावणी करणे, ही सर्व कामे कार्यक्षमपणे पूर्ण करण्यासाठी चिटणीस मदत करत असतो. कुणाला मदत करतो? तर वरिष्ठांना मदत करत असतो. म्हणून त्याला उत्तम प्रशासक म्हटलं जातं. नंबर 3, गोपनीय माहितीचा परिरक्षक, कस्टोडियन ऑफ सिक्रेट इन्फॉर्मेशन. चिटणीस हा व्यवसायातील महत्त्वाची माहिती गोपनीय ठेवणारा परिरक्षक म्हणून ओळखला जातो. तर व्यवसायातील जी काही महत्त्वाची व्हेरी 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 इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन असेल, तर ती व्हेरी 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 इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन सिक्रेट ठेवण्याचं काम, गुप्त ठेवण्याचं काम, गोपनीय ठेवण्याचं काम चिटणीस करत असतो. त्याच्यावर गोपनीय स्वरूपाची कामे सोपवलेली असते आणि ही गोपनीय कामाची जबाबदारी चिटणीसाकडे दिलेली असते. त्यामुळे त्याला संस्थेचा विश्वासू अधिकारी म्हणतात. संस्थेचे महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सचिव संचालक मंडळास मदत करतो. तर हा सचिव विश्वासू अधिकारी म्हणून ओळखला जात असतो आणि त्याच्यावर संचालक मंडळाचा विश्वास असल्या कारणाने संस्थेचे जे काही महत्त्वाचे निर्णय आहेत आणि त्या महत्त्वाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सचिवाला जबाबदार धरलेले असते. घेतलेले निर्णय गोपनीय राहिले पाहिजेत. घेतलेले निर्णय गोपनीय राहिले पाहिजेत याची सर्व जबाबदारी चिटणीसाची असते. म्हणूनच त्याला गोपनीय सिक्रेट इन्फॉर्मेशनचा कस्टोडियन म्हटलं जातं, परिरक्षक म्हटलं जातं. नंबर 4, पत्रव्यवहार करता, करस्पॉन्डंट. तर चिटणीसाला पत्रव्यवहार करता का म्हणतात किंवा पत्रव्यवहार करता म्हणून त्याचं काय महत्त्व आहे, करस्पॉन्डंट म्हणून काय महत्त्व आहे? तर चिटणीस हा पत्रव्यवहार करता म्हणून भूमिका पार पाडतो. त्यामुळे आवक येणारे पत्र, जाणारे पत्र, त्या पत्रव्यवहार करणे किंवा पत्रव्यवहार पाहणे, तसेच सदस्य, बँक, विमा कंपनी, नोंदणी अधिकारी, सरकारी अधिकारी, ग्राहक इत्यादी बरोबर तो पत्रव्यवहार करत असतो. म्हणजे कंपनीच्या संबंधित जी पार्टीज असते, जे पक्ष असतात, त्यासोबत त्यांना पत्रव्यवहार करणे गरजेचे असते. म्हणून त्याला पत्रव्यवहार करता करस्पॉन्डंट म्हणतात. नंबर 5, कायदेशीर बाबींची पूर्तता करणारा अधिकारी, लीगल कंप्लायन्स ऑफिसर. तर संस्थेच्या वतीने विविध कायद्यातील तरतुदींची पूर्तता करण्याची जबाबदारी
संस्थेच्या वतीने, व्यक्तिशः नाही तर संस्थेच्या वतीने विविध कायद्यातील तरतुदीची पूर्तता करण्याची जबाबदारी चिटणीसाची असते. त्याला अनेक कायदेशीर कामे पूर्ण करावी लागतात. कायद्याच्या तरतुदीनुसार नियामक पुस्तके, नोंदवह्या तयार कराव्या लागतात व जतन करून ठेवाव्या लागतात. तसेच कंपनी कायदा 2013 नुसार ठरवून दिलेल्या मुदतीच्या आत संबंधित अधिकाऱ्याकडे विवरणपत्रे, तपशील, दस्तऐवज सादर करावे लागतात. त्यानंतर आपण थोडंसं थांबूया. उर्वरित भाग आपण नंतर घेऊ. गुड नाईट.